नमस्कार, राम राम, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग मंडळी. आज आपली कदम ॲग्रोची टीम आलेली आहे तुमच्या सर्वांच्याच गुरुवारच्या लोणंद आठवडे बाजारामध्ये. मित्रांनो, लोणंदच्या आठवडे बाजारामध्ये शेळ्या, मेंढ्या, बालंग, बकर, माडग्याळ तुम्हाला जे काय पाहिजे ते या ठिकाणी मिळत असते. चला तर करूया सफर लोणंदच्या बाजाराची. राम राम पाहुणं. नमस्ते. कुठं आलाय? पिंपरीवरनं. पिंपरीवरनं. किती आणली ती आज? आज आणली होती 30 भर. 30 भर आणली ती. किती वाजता पोहोचला? सकाळी 6 वाजता. बाजार कितीला चालू होतोय? बरं, 6 पासून चालूच होतं. 6 पासून चालूच असतोय. आणि तुम्ही दर बाजार येता का इथं? हो, जर बाजार आहे. कुठल्या जातीच्या आहेत हे बकरे? इजापुरी इजापुरी. आणि काय विक्री झाली का भावानी? झाली की भावानी कितीने झाली? एक 8-9 हजारांनी गेली. एक 10-15 बकरी. पट्टीच्या म्हणजे 8-9 हजाराच्या पट्टीनं गेली. आता ह्याची काय सांगताय किंमत आणखी? हे सांगतोय की 9.5 ओके. वेगवेगळ्या बाजारात आम्ही तुमची मुलाखत घेत असतो. काय फायदा होतोय का? फोन बिन येतात आहे का? येतात की फोन. हळूहळू हो, येतात. फोन येतात. म्हणजे आमचं काम सत्कारणे लागतंय कदम साहेब आपलं काम. तर मित्रांनो, चला तर पुढच्या आपण दाखवणार आहोत तुम्हाला. मित्रांनो, आज आपली कदम ॲग्रोची टीम आहे लोणंदच्या आठवडे बाजारामध्ये. दर गुरुवारी पहाटे 5 वाजल्यापासून लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रेल्वे स्टेशनच्या पाठीमागं हा आठवडे बाजार भरत असतोय. मित्रांनो, पूर्ण महाराष्ट्रातील व्यापारी लोणंदच्या बाजाराला येत असतात. याचं कारण आहे की लोणंद या आठवडे बाजारामध्ये माल मोठ्या प्रमाणावरती येतो. इथं खाटीक लोक येतात, शेतकरी येतात, आपल्या धनगर बांधव येतात, त्याच्यानंतर पशुपालक, शेळीपालक हे सुद्धा येतात. तसेच ज्यांना नवीन फार्म स्टार्टअप करायचं आहे अशी लोक सुद्धा छोटी छोटी पिल्लं, खाती पिल्लं घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारा बाजार. या बाजाराची खासियत म्हणजे आजूबाजूला जो मान तालुका, खटाव तालुका, कोरेगाव तालुका आहे त्या ठिकाणची जातीवंत गावरान माल या लोणंदच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती मिळतो. तसेच पूर्ण महाराष्ट्रातून उस्मानाबादी शेळ्यांचे व्यापारी, माडग्याळ बकऱ्यांचे व्यापारी, तसेच छोट्या पिल्लांचे व्यापारी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती येत असतात. आपल्या कदम ॲग्रोची टीम सुद्धा लोणंदच्या आठवडे बाजारामध्ये येत असते. भावांनो, आम्ही काय करतो, आठवडे बाजारामध्ये जे शेतकरी असतात त्यांच्या काय मनात आहे ते दाखवण्याचं काम आम्ही करत असतोय. बऱ्याचशा व्यापाऱ्यांची मुलाखत सुद्धा कदम ॲग्रो. राम राम मामा. राम राम. कुठं आलाय? नातेपुते. आपली ओळख? दादा करचे. करचे साहेब, किती वाजता भरतोय बाजार? हे 6 वाजताच भरतो बाजार. ओके. किती नग आणले ते आज? या 40 आणले होते. 40 विक्री. 20 शिकले ती. म्हणजे भावानी तुमची झाली? हा, 21 शिकले ती. 19 राहिलेत. ओके. काय पट्टीने विकली? 11.5 हजारांनी निघले. होय. आणि आता ह्याचं काय सांगताय? हे सांगतोय 10 हजारानं. ओके. आणि व्यवहाराला बसल्यानंतर थोडंफार होईल होईल इकडे तिकडं. हा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल विजापूर जातीची अशा बकरे किंवा मेंढ्या जातीवंत जर कोणाला पाहिजे असतील तर करचे साहेबांना तुम्ही नक्कीच फोन करू शकता. साहेब, नंबर सांगा की राव. 7840 हा, 9221 85. ओके. हा करचे सरांचा नंबर आहे. चला तर जाऊया पुढच्या धावणीकडं. मित्रांनो, आज लोणंदच्या बाजारामध्ये छोटे बकरे खरेदी केलेत. त्यांनाच विचारू. दादा नमस्ते. कुठं आला तुम्ही? काय तुम्ही बोला की मराठीच बोलायचंय. कुठनं? बरडवरनं का? बरोबर. कितीला घेतलं? 3,000. 3,000ला. कुठल्या जातीचं आहे? काय जात कळायची आम्हाला? गावरान जातीचं आहे का? ओके. तर आता ह्याला दूध पाजणार वय घरी जाऊन? दूध उपासायचं. अजून किती आहे ते घरी बिरी? घरी नाही ते काय. त्या दादाने काय सांगितलं का घेतल्यावर काय करायचं काय नाही म्हणजे नाही का? हे आलं का बघा. मित्रांनो, ज्या भावांना नवीन फार्मचं स्टार्टअप करायचं असेल अशा बऱ्याच जणांचा आम्हाला कॉल येतात की कदम साहेब आम्हाला छोटे पुल्ले कुठे भेटतील. चला तर आपण तुम्हाला घेऊन आलोय लोणंदच्या बाजारात. नमस्ते दादा. बोला की. आपली ओळख? गणेशवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर. प्युअर आपल्या कोटाची पिल्ले भेटणार. कोटाची पिल्ल. हा, एनी टाइम कधी भेटणार लोणंद मध्ये. किती आणली होती? 42 आणि 2 राहिल्यात. म्हणजे दुधावरची का चाऱ्यावरची? चाऱ्यावरची भेटणार, दुधावरची भेटणार. दोन्ही पद्धतीची भेटणार. ओके. आता हे जे छोटे जे पिल्लू आहे ते कुठल्या जातीचं आहे? हे गावरानमध्ये गावरान मधले. त्याची काय किंमत सांगताय? 3,500 रुपये. 3,500 रुपये एकाचे. आणि पलीकडचं कुठल्या जातीचं? 7,500 रुपये कोटाचं. कोटाचं आहे. 7.5 का? हो. अंदाजे वय किती असेल? 2 महिन्याचं. ओके. दादा, लोकांच्याकडून महत्वाचा प्रश्न विचारला जातोय की दुधावरची पिल्लं घेतल्यानंतर काय काय काळजी घ्यायची? आता समजा हे ब्लॅक वॉल आहे, किती दिवसाचा आहे पिल्लू? ही 4-5 दिवसाची पिल्लू ती. त्याचं काय काय काळजी घेतली पाहिजे? दूध किती पाजलं पाहिजे त्याला? 100 ml एका टायमाला. किती मिली? 100 ml एक 8 दिवस. ओके. वाढीत गेलं पाहिजे. परत आणि जुलाब वगैरे करायला लागली तर? त्याला बारकी जुलाबाची गोळी पाजायची एक. ओके. किंवा O2 सस्पेन्शन म्हणून लहान मुलांचं औषध असतंय ते पाजलं तरी क्लिअर होतात.
ओके, किंवा अजून एक ग्रिप्टोलियन म्हणून पण येत आहे जनावरांसाठी, ते बी पाच पाहिलं तरी चालतं त्यांना, काहीच अडचण नाही. कारण कसं आहे, पिल्ल तर तुम्ही विकताय पण शेतकरी सुद्धा यशस्वी झाला पाहिजे, म्हणजे त्यासाठी तुम्हाला ही माहिती विचारतो. मामा राम राम. राम राम. कुठनं आलाय? राशीन. राशीन. आणि प्रत्येक बाजार येता का? हा, प्रत्येक बाजार. कुठल्या जातीची पिल्ल आहे ती? कोटाची. कोटाची. क्रॉस मध्ये का डायरेक्ट ओरिजिनल pure कोटा? original आहे. प्युअर कोटाची आहे ती. किती आणली होती आज? जी काय 7-8 विकली, 7-8 आहेत. म्हणजे 7-8 विकली ती, 7-8 राहिली ती. तर किती दिवसाची आहे ती अंदाजे? 15 दिवसाची. 15 दिवसाची. काय किंमत आहे? 7,000 रुपये सांगतो. 7,000 रुपये सांगायला. व्यवहाराला बसल्यानंतर माग पुढे होईल की. ओके, अजून कुठल्या कुठल्या बाजारात असताय? राशीन, भिगवण, काष्टी, शिरूर, तळेगाव. मामा, आमच्या बघणाऱ्याला तुमचा मोबाईल नंबर सांगा कुणाला पाहिजे असलं तर. 86 25 82 93 60. हे तुमचा मोबाईल नंबर आहे. आणि ह्याची काय काय काळजी घेतली पाहिजे? आता बरेचसे नवीन शेळी पालक असतात किंवा त्यात नवीन उतरतात, बारकी पिल्ल तर घेतात, पण पुढे काय काय केलं पाहिजे? आता ह्यांना जसं दूध पचन असं दूध वाढवलं पाहिजे त्यांना. हा, समजा बाबा आजारी पडलं तर थोडंफार ट्रीटमेंट द्यावं लागतं. हा. डॉक्टर दाखवावं लागतं तसं आजारी पडल्यावर. माती वगैरे खाऊ नये म्हणून. हा, मग डॉक्टर दाखवलं ते मारतो ना इंजेक्शन डॉक्टर. ओके, हा. म्हणजे कसं आहे हे विचारण्याचं कारण काय की घेणाराचं पण थोडस हे झालं पाहिजे, कारण नवीन नवीन पोरं ह्याच्यात उतरतात, पिल्ल घेतात, पण पुढच्या गोष्टी थोड्याशा. काय मग ते नाही सांभाळल्यावर काय होईल ते? हा, चालतंय. असू द्या, कुणाचा कॉल आला तर सांगा, किंमत व्यवस्थित. राम राम दादा. राम राम. कुठने आता तुम्ही? आम्ही गणेशवाडी नेतो. तालुका कर्जत. तालुका कर्जत. तर कुठल्या कुठल्या बाजारात असताय? आपण गुरुवारचा लोणंद करतो, हा हा. शुक्रवारचा यवत करतो, बर. शनिवार काष्टी, रविवार भिगवण. आज किती माल आणला होता? आज 30 होता. 30 होता. आणि कुठल्या कुठल्या जातीची पिल्ल होती? कोटन बिट्टलची होती. ओके, आणि म्हणजे स्पेशालिटीज आहे तुमची कोटा आणि बिट्टल. हो, तर आता ही काकाला घेतलेली कुठल्या जातीची आहे ती? ही बोकड बिट्टलचा आहे. हा हा. आणि हे ही कोटाची पाट आहे. कोटाचा आहे. तर हे बिट्टलचं किती दिवसाचं असेल दादा? 1 महिन्या 1.5 महिन्याचा आहे दादा. नर मादी काय आहे? नर मध्ये. नर आहे का? हा नर आहे, हा मादी. ओके, काय किंमत सांगताय त्याची? त्याची 7.5 सांगतोय, पण 6-6.5 पण द्यायचे. व्यवहारला बसल्यावर ना. आणि बी थोडं बारीक. ओके, आणि जर कुणाला जर फार्म सेटअप करायचा असला किंवा नवीन मध्ये चालू करायचं असलं, बाजारा व्यतिरिक्त काय फोन आला तर तुम्ही माहिती हो, सांगता का? देतो देतो, आम्ही देतो ना. गरीब आहे. ह्याच्यात काय काळजी घेतली पाहिजे म्हणजे अशी पिल्ल घेतल्यानंतर? ह्याच्यात काळजी असं घेतलं पाहिजे की ह्यांना व्यवस्थित संगोपन करायचं, म्हणजे ह्यांना खाद्य टाइम दिलं पाहिजे. हा हा. ते आता छोटे ह्यांना दूध पाजलं पाहिजे थोडं. बरोबर. दुसरं काही नाही, दूध पाणी व्यवस्थित केलं पाहिजे. थंडीपासून ह्यांना व्यवस्थित बचाव केला पाहिजे. लहान पिल्लेत नाही अजून. हा हा. लहान पिल्ल आहेत, आता पावसाळा येणार आहे किंवा लसीकरणाचं काय सांगा? काय नाही ह्यांना काय अजून नाही. अजून म्हणजे छोटे आहे पण केलं पाहिजे पुढे भविष्यात. पुढं ह्यांना अजून काय रोग वगैरे काही नाही, पण जर झाला तर करावं लागतं गरजेचं. ओके, धन्यवाद दादा. भैया, नाव काय तुझं मला? श्रावण करचे. श्रावण कुठं आलाय तू? नातपुत. नातपुत. तर किती आणली होती आज? 30 आणली होती. विक्री काय? 20 झाली, म्हणजे भावानी झाली विवा तुमची. बर बर. काय किंमत सांगताय पट्टीच्या हिशोबानं? 9.5. 9.5 न. आणि मागणी किती नव्हती? 8. 8 न. आता ही विजयपूर आहेत, ही पण विजयपूरच आहेत का? हो, ओके. तर ह्या बकऱ्यांची काय काळजी घेतली पाहिजे घेतल्यानंतर? का खातीच आहे ते, चारा खाणार आहे ते? ते खाते. बंदिस्तला राहू शकतात का? हो. आणि मुक्तला केलं तर, मोकळे सोडले तर? नाही. म्हणजे त्याला बंदिस्तची सवय हा. पहिल्यापासूनच आहे. कोणत्या बाजारात असताय अजून तुम्ही? अख्ख्या आठवड्याचे. ओके, जिथं जिथं बाजार असतात तिथं तुम्ही सगळीकडे असताय. मोबाईल नंबर? 73 87 26 40 83. ओके. शाळेला किती वेळ आहे? 9वीला. 9वीला. आता किती तारखेला भरायच्या? 15 जूनला शाळा भरणार आहे. तोपर्यंत जर कुणाला असे विजापुरी जातीचे बकरी पाहिजे असतील, श्रावणला भेटायचं असेल तर तुम्ही 15 जून पर्यंत त्याला कॉल करून भेटू शकता व अशी देखणी विजापुरी जातीची पिल्ल तुम्ही खरेदी करू शकता. धन्यवाद. राम राम. बोला. कुठं आलाय? नातेपुत. नातेपुत. आपली ओळख आमच्या बघणाऱ्याला सांगा की. नाव गाव? अक्षय माने करचे. ओके. करचे साहेब किती आणली होती आज? 40 आणली होती. 40 आणली होती. विक्री? 22 विकले. 22 विकली ती. आणि आता एवढी राहिली ती. तर कुठल्या जातीची आहे ती दादा? माडगा. माडगाळ जातीची आहे ती. आणि पट्टीच्या हिशोबाने काय किंमत सांगताय? 8.5 8,500 रुपयानं सांगताय. म्हणजे व्यवहाराला बसल्यानंतर थोडंफार कमी होईल. 8,000 द्यायचे. ओके. वजन वाढीचं वगैरे कसं काय? वजन वाढायचं म्हणून. वाढतं ना वजन याचं चांगलं? बसलंय खाली. शिंगाची काय भानगड आहे? शिंग हा. प्रत्येकाला येतात का? प्रत्येकाला येते थोडी थोडी. ओके. तुमचा मोबाईल नंबर सांगा की आमच्या बघणाऱ्यासनी. 97 30 53 02 91. मित्रांनो, अशा माडगाळ जातीची खात्रीशीर कुकरी बकरी कोणाला पाहिजे असतील तर या करच्या साहेबांना तुम्ही नक्कीच कॉल करू शकता. भाऊ, तुम्ही कुठून आलाय? यांच्या बरोबरच आहे. कशी काय विक्री आज? बाजार कसा आहे? बरं आहे.
आता अधिक महिना असल्यामुळे काय परिणाम नाही काय नाही उलट जाते बकरे चांगलं उलट चांगलं जातंय कारण हे पाळण्यासाठी जातात हे काय कटिंगसाठी जात नाही ते. कटिंगसाठी नाही. ओके धन्यवाद. राम राम पाहुणं. राम राम. कुठं आलाय गाव? गाव पाडळी. ओके आणि तुमचं नाव? गुणाची कचरे. कचरे साहेब आज छोटी बकरी आणलीत का छोटीच असतात आपल्याकडे? छोटीच असतात आपल्याकडे. किती दिवसाची असतील हो अंदाजी? ही आठवड्याची ती. आठवड्याच्या आतलीच आहे ती. तर काय किंमत सांगता याची? त्या बोकड्या सांगतोय 4,000 रुपये. ओके आणि जाती गुतीला कसं आहे? जातीला बिठल आहे. बिट्टल आहे ओरिजिनल. ओरिजिनल. आणि कुठं आणता तुम्ही? फार्मवर ना? फार्मर. आणि किती किंमत म्हणला? एका 4,000 ह्या जोडीची 6,000 रुपये. 6,000 होते का मागणी? होती की 4,000 थोडं जास्त होत ते किंवा म्हणजे आता आम्हाला कमेंट करून लोक सांगतात की जास्त होणार की इकडे तिकडे कमी जास्त करून देणारच की. म्हणजे तुम्ही काय दगड घेऊन कोणाच्या मागा नाही लागत. लागत नाही की 4 म्हणलं की कमन घे नाही म्हणून. हो बरोबर आहे की. म्हणजे व्यवहाराला बसल्यानंतर मित्रांनो इकडे तिकडे घाबरून होणार. जायचं नाही. तुम्हाला परवडेल त्या हिशोबाने मागायची. याची काय काळजी घ्यावी लागते घेतल्यानंतर? घेतल्यानं काय दूध व्यवस्थित 2 टाइम पाजायचं. आणि शिळीच पाजायला लागतं का गायचं बी चालतं? गायचं चालतं, म्हशीचं चालतं. कशाचं पण फक्त कशाचं? दूध हा, पाहिजे. दूध पाहिजे. आता अंदाजे आठवड्याचं पिल्लो एका टायमिंगला किती मिली दूध पाजलं पाहिजे? ते पावशेर 1.5 पावशेर म्हणजे 250-300 मिली 300, पाजलं पाहिजे. आणि परत सोसायला लागलं की आणखी वाढवायचं मग. वाढवायचं. तर आमच्या बागणाऱ्याने तुमचा नंबर सांगा कुणाला अशी पिल्लं पाहिजे असली तर. 77 19 88 67 00. ओके मित्रांनो हे होते करचे साहेब. कुणाला जर अशी छोटी पिल्लं पाहिजे असतील तर तुम्ही यांच्याशी नक्की संपर्क. राम राम पाहुणं. राम राम. कुठल्या गावात आलाय? खेड बुद्रुक. खेड बुद्रुक. आणि काय किती पिल्लं आणली होती आज? पिल्ल 5 होती. 5 होती. 2 इकली 3 राहिली ती. हा तुम्ही फक्त पिल्लामध्येच काम करता का? हो पिल्लच. पिल्लामध्ये. तर आता हे जे पिल्लू आहे ते नर आहे का मादी आहे? नर आहे. नर आहे. किती हजार किंमत सांगताय? ह्याची 5,000 सांगितले. 5,000 लय होतं ते गिराव. किमतीच आहे तशा आहे पकड. तसं नाही म्हणजे आमची बघणारे आम्हाला म्हणते ते 5,000 ला मोठं करडू येत आहे का जाती गुतीमुळे जास्त किंमत आहे? हा. कुठल्या जातीच आहे? हे उस्मानाबादी. उस्मानाबादी क्रॉस बिटल दिसते मला बिटल आहे, वाटतं. mix आहे. आयला जो पांढरा टिपका आहे की चंद्रपुरी हा, बागीराव पोर आहे त्याला. कोर आहे ना? आहे की. म्हणजे ईदसाठी वगैरे एखाद्याने घेतला तर त्याचा नक्कीच जाणार आहे. फायदा होऊ शकतो ना? हा. तुमचा नंबर सांगा आमच्या बघणारच मोबाईल नंबर म्हणजे फोन येतो ना तुम्हाला. 90 96 हा? 78 हा? 72 17. मित्रांनो यांना सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत फोन करा. रात्री अपरात्री फोन कुणी सुद्धा करू नका. बाजारात बरेच लोकांच्या मुलाखती घेतल्या ते तक्रारी येतात की म्हणतात माणसं 12 वाजता फोन करते ती. तर हे शेतकरी बंधू असतात त्यांना रात्री अपरात्री डिस्टर्ब करू नका. चालू. राम राम मामा. कुठं आलाय? हा पाडळी. कुठल्या जातीचं हे बकरं आहे? जाते काय इजापुरी. तर बोकुड आहे ना? काय किंमत सांगताय? 11,000. अंदाजे वय किती असेल? 4-5 महिन्याचं. 11,000 ला मामा महाग होतंय का? आता आपण बी बघणारे बी शेतकरी माणसं असतात. मोठा बोकुड येतो 11 ला आहे का नाही? का जाती गुतीमुळे महाग आहे थोडासा? चांगल्या क्वालिटीचा असल्यामुळं. तुम्ही शेळी पालक आहे का व्यापारी आहे? शेळी पालक. किती शेळ्या आहेत आपल्याकडे घरी अजून? 10 एक आहे त्या. परवडतं का हो शेळी पालन? परवडतंय ना? एक जोडधंदा म्हणून का सेपरेट जरी केलं तरी परवडतंय. तुमचा नंबर सांगता का बघणारला आमच्या पाठ असला तर? मित्रांनो बाबांचा नंबर पाठ नाही परंतु तुम्ही बघू शकत असाल शेती क्षेत्रामध्ये जोड व्यवसाय म्हणून शेळ्या मेंढ्या कोंबड्या असं पाळावं तर लागतंच. धन्यवाद. राम राम मामा. राम राम. कुठं आलाय गाव? वेगवान चौफाला. नाव तुमचं काय? काय गुढी. काय गुडे पाटील काय काय आणलं होतं आज? 2 बोकडा आणली 3 पाटी आहेत त्या. विक्री झालं का? इकडे एक 2 विकले गे. आता हे दोन्ही बोकड आहेत का साईडची? बोकडे आणि मधलं पाटे पाट आहे. तर ह्या बोकडाची काय किंमत सांगताय ह्या पांढऱ्यावाल्या? 7.5. 7.5. आणि ह्याची म्हणजे पट्टीच्या हिशोबाने 7.5 लाच होते का हो मागणी? होती की मागणी. ओके. आणि 7.5 थोडस आमच्या बघणाऱ्याला वाटतंय महाग. तर लास्ट किती पर्यंत द्यायचं आहे तसं? कशी कमी करू 7 ने देऊ. 7 न म्हणजे यावरला बसल्यानंतर अजून कोणत्या बाजारात असताय? वेगवान हा हा. राशीन. म्हणजे आपला व्यापारच आहे. तुमचा मोबाईल नंबर सांगा की आमच्या बघणाऱ्याला म्हणजे कुणाला पाहिजे असलं तर. मोबाईल नाही नंबर पाठ नाही नाही. दादा तुझा सांग की नंबर. 92 84 97 61 13. ओके. तुम्ही यांच्या बरोबर असताय का? तुम्ही कुठं का घरातलेच आहे का? आम्ही मूर्ती मोडव्याचे. ओके. मुळशी मोडवायचं आहे. तुम्ही कुठं? भैया नमस्ते. नमस्कार. कुठं आलाय तुम्ही? गाव? मूर्ती मोडवे आमचं गाव आहे. आणि तुमचं ओळख नाव? गणेश मोरे. ओके. मोरे साहेब कुठल्या बाजारात असताय तुम्ही? आम्ही आठवाडीच्या नेतो लोणंद मध्ये असतो. ओके. आणि विक्रीचा तुमचा प्राइम म्हणजे काय असतंय तुमच्याकडे नक्की?
कुकरी असतात ओके, आता ही अंदाजे किती वय असेल यांचं? ही कुकरी आता माझ्या अंदाजाने 3-3.5 महिन्याची ओके, आणि जाती गुतीला म्हणजे कुठल्या आहे ती? मिक्सिंग मध्येच हा, हा. आहेत इजापुरी नाही तर इजापुरी आणि मिक्सिंग मध्ये आपली गावरान. मसवडी क्रॉस आहेत. ओके, तर ही बंदिस्त मध्ये असतात का मुक्त? बंदिस्तच असतात. बंदिस्त अर्ध बंदिस्त असं करू शकते. तर परवडतं का हो शेळी पालन मेंढी पालन? परवडतं केल्यावर काय झालं त्याला? कशी काय विक्री होती? आता तुम्ही विकणार आहे त्याच्यामुळं मागणी कशी काय आहे? मागण्याचा मागत्यात माल बघूनच आहे ना शेवट. आता ह्याचं काय ठेवलंय पट्टीच्या हिशोबानं? आता माझा रेंज तरी नाही 14,000 रुपयाची रेंजनी जायला पाहिजे. ओके, म्हणजे 14,000च्या रेंजनं जायला पाहिजे. आणि जास्त क्वांटिटीनं घेणार असला तर यावराला बसल्यावर ना कमी जास्त होत आडल पडेल थोडं होत. होतंय. आमच्या बघणारच तुमचा मोबाईल नंबर सांगा की. 9284979113. मित्रांनो, हे आहेत मोरे दादा. महाराष्ट्रातील विविध बाजारामध्ये असतात व आपल्या लाडक्या शेतकऱ्यांसाठी फार्म स्टार्टअप करण्यासाठी बंदिस्त मध्ये चालणारी मेंढर जे असतात तीही गोळा करून शेतकऱ्यांना बाजारामध्ये पुरवत असतात. जर कुणाला नवीन फार्म चालू करण्यासाठी किंवा कुणाला कटिंग साठी जरी पाहिजे असतील तरी मोरे दादांना तुम्ही नक्कीच संपर्क करा. धन्यवाद. मित्रांनो, जर कुणा बांधवांना देवकार्यासाठी, कटिंग साठी किंवा ब्रीडिंग साठी जरी बोकडा पाहिजे असतील तर तुम्हाला एकदा लोणंदच्या गुरुवार आठवडे बाजारामध्ये यावंच लागतंय. तुम्ही म्हणता लोंढाचा बाजार कुठं असतोय? तर कृषी उत्पन्न बाजार समिती जे मार्केट यार्ड आहे त्याच्या शेजारी रेल्वे स्टेशनच्या पाठीमागे हा लोणंदचा आठवडे बाजार दर गुरुवारी पहाटे 5 वाजल्यापासून भरत असतोय. जर कुणाला अशी देखणी किंवा लांबार उभार बोकडं लागत असतील, मग असे दाखवल्याप्रमाणे जर कुणाला दूध पिणारे पिल्लं लागत असतील, कुणाला चारा खाणारे पिल्लं लागत असतील तरी सुद्धा तुम्ही लोणंदच्या बाजाराला येऊ शकता. दादा कुठं आलाय? बोल की. रहमतपूर. रहमतपूरवरून आलोय. गाव कुठलं? रहमतपुरात. रहमतपूरचाच आहे. रहमतपूरचाच आहे. खटकाच्यातला. खटकाच्यातला. कुठल्या बाजारात असताय? आम्ही सगळ्या बाजार करतो. बडोदचा करतो, लोणंदचा करतो, कोरेगावचा करतो, मसवडचा, वडूदचा. आता जर कुणा शेतकऱ्याकडे जर मोठा जास्त माल असेल म्हणजे समजा भाऊ नमस्ते, कुठं आलाय? मोरगाव. मोरगाव. तुमची ओळख सांगा, नाव? आमचं संतोष बापू पालवे. काय आणले आज? बकरी आणली होती. काय विक्री काय आहेत? म्हणजे तुम्ही शेतकरी आहे का व्यापारी आहे? नाही ना, शेतकरी. शेतकरी आहे म्हणजे तुम्ही मेंढपाळ आहे. तर मेंढी पालन परवडतं का हो? परवडतं जसं सिजनेबल परवडतं. कसं होतं पावसाळ्याच्या दिवसात नाही परवडत. थोडा आजार असतो आजारी जास्त आहेत त्याला. आता रानवा येतं का पहिलं का चारायला? नाही रानवर राहिलेलं नाही आता. मग आता नवीन एक ट्रेड निघालाय विजापुरी किंवा तुमचं माडगाव जातीचे घेऊन त्याला बंदिस्त करतात, ते सक्सेस होऊ शकतं का? सक्सेस होणार ती बी. त्याला तसं सांभाळलं तर सक्सेस होणार. म्हणजे सव्वा लावाय पाहिजे पहिल्यापासून. तर काय सांगताय? फिरती त्याच्यामुळे ती काही जास्त सक्सेस होत नाही. म्हणजे फिरती बकरी घेतली आणि तुम्ही त्याला कोंडली तर ते सक्सेस नाही. ओके, त्याला थोडं फिरवावं लागते. तू कुठल्या जातीचे आहे ते भाऊ? ही आपली गावठी गावठी. आणि काय किंमत आहे पट्टीच्या हिशोबानं? 6,000 रुपयाने ती. 6,000 सांगताय फक्त? ओके, मागणी होते का? मागणी होती की. किती पर्यंत होती? 5,000 मागते. होय, आणि तुम्ही 6 सांगताय म्हणजे 5.5 पर्यंत हे आले की देणार आहे. भैया तुझं नाव काय? सोहम संतोष पारवे. सोहम कुठं कितवीला आहे? शाळेला. 4थीला. शाळा कधी भरायची? आता 15 जूनला. 15 जूनला. आपलं पापा संग फिरायला आलाय. तर मित्रांनो, शेतकरी कुटुंब जे असतं, तुम्ही जर व्यापाऱ्याकडून घ्यायला जाल तर थोडस महाग सांगतात, टाईट किमती सांगतात. अशा जर शेतकरी मित्रापाशी जे खरंच मेंढपाळ आहेत, रानावनात उन्हात अनात फिरून जे मेंढी पालन करतात, अनुभव घ्यायचा असेल किंवा चांगला माल घ्यायचा असेल तर तुम्ही अशा शेतकऱ्याकडून घ्या. धन्यवाद. दादा राम राम. राम. कुठं आलाय तुम्ही? गाव? आम्ही इथलंच आहे, लोणंद मधलंच. काय काय आणलंय आजच्या बाजारात? 2 गाभण आणि 1 सडी. ओके, ह्या सडी शेळीची काय किंमत आहे ठेवली? 20,000 रुपये. 20,000 रुपये सडीची? म्हणजे जातीला चांगले ना. होय की, जातीला आहे की, पण सडे आता गाभण वगैरे असते तर ठीक आहे. विठ्ठल क्रॉस आहे. ओके, आणि अंदाजे किती वय असेल हिचं किंवा दाताला कसे? दुसरं येत आहे फक्त. 400 आहे का? ओके, आणि त्याच्यानंतर भाऊ ही शेळी आहे ही जोड आहे ते गाभण आहेत. किती दिवसाच्या गाभण आहेत? 1 महिना टाइम. 1 महिना टाइम आहे का? ह्याची काय सांगता एकाची किंमत पट्टीच्या हिशोबाने? 25,000 रुपये. 25,000 रुपये. किती पर्यंत मागणी होती? 45ला जोडी मागतात. ओके, आणि 25, 50 सांगताय तुम्ही, 45ला मागणी. म्हणजे मेळात आले की तुम्ही देणार. अजून कोणत्या बाजारात असताय? आम्ही सगळ्या बाजारात असताय. तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणाऱ्याला कुणाला अशा शेळ्या पाहिजे असल्या तर? 9096 39 67 20. ओके, आणि नाव काय म्हणलं? अतुल पगारे. जर कुणाला अशा गाभण शेळ्या, खाली शेळ्या जर पाहिजे असतील तर तुम्ही पगारे सरांना नक्कीच कॉल करू शकता. ऐक
राम राम दादा. राम राम. कसा काय आजचा गुरुवार बाजार? चांगला आहे. अधिक महिन्याचा काय परिणाम? नाही नाही. आणि तुमची ओळख पहिल्यांदा आमच्या बघणाऱ्यांना सांगा. आहे ना, आहे की नाही तसं नाही, आमची आहे की पण बघणारच नाही. नाव गाव? नवना दगड राहीन. नवनाथ सर कुठे आता तुम्ही? काष्टी. काष्टीवरनं. आणि अजून कोणत्या बाजारात असताय? सगळे बाजार आहेत. सगळं बाजारात असताय. आज काय किती माल आणला होता? आज 15 होत्या विक्री झाल्या, 7 इकले 6 राहिल्यात. 6 राहिले ते. तर आता ही शेळी तुमचीच आहे का? हा, कुठल्या जातीची आहे हो भाऊ? उस्मानाबाद. उस्मानाबाद आहे. गाभण आहे का कशा आहे? गाबनेच किती दिवस बाकी आहेत अजून? 15 दिवस. ओके. आणि काय किंमत सांगताय? सांगा 25 आहे तिथे. 25 सांगितली सांगायला. यावरला बसल्यावर थोडंफार. होईल ना कमी. ओके. उस्मानाबादी शेळीची ओळख आमच्या बघणाऱ्याला सांगा, म्हणजे काटक प्राणी आहे किंवा काय आहे, ओळखायचं कसं काय? ही काय लांब काना काय ती आहे ती. म्हणजे काळ्या कलरची शेळी पाहिजे, शिंग पाठीमागं पाहिजे, ती अशी नाही का? नंबर सांगा की भाऊ आमच्या बघणाऱ्याला. 90 49 74 22 94. मित्रांनो, जर कुणाला अशा गाभण शेळ्या पाहिजे असतील तर तुम्ही ह्या भावना नक्कीच कॉल करू शकता. तुम्ही बघू शकत असाल उस्मानाबादी शेळीला सांगू माहिती, गरीबाची गाय का म्हणलं जातं? या शेळीची ठेवण, हे जे सड, काटकपणा आणि 2 किंवा त्यापेक्षा जास्त पिल्ल देण्यासाठी म्हणून उस्मानाबादी शेळी प्रसिद्ध आहे. आवर्षण प्रवण भागामध्ये, म्हणजे जसं मान खटाव सारखा दुष्काळी भाग असेल, मसवड असेल, अशा ठिकाणी सुद्धा या शेळ्या मोठ्या प्रमाणावरती तग धरून राहतात. महत्वाचं म्हणजे आजारी पडत नाहीत. आणि सगळ्यात प्लस पॉइंट याचा की यांचा कलर काळा आणि यांच्या मटणाची चव चांगली असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये उस्मानाबाद या शेळीला जबरदस्त मागणी असते. तर आज आम्ही आलो लोणंदच्या मित्रांनो, लोणंदच्या आठवड्या बाजारामध्ये आज आपली कदम ॲग्रोची टीम आली असताना या ठिकाणी या ताई साहेब आहेत. त्या नेहमीच प्रत्येक बऱ्याचशा बाजारामध्ये असतात व आपल्या शेतकऱ्यांना अशा जातीवंत शेळ्या, तुम्ही त्यांच्या शेळ्या बघू शकत असाल, अशा जातीवंत शेळ्या पुरवण्याचं ते काम करतात. ताई साहेब नमस्ते. आपलं नाव? विद्या. विद्याताई, किती शेळ्या आणल्या होत्या आज? 2च आणल्या होत्या. आता ह्या शेळीची किंमत काय सांगताय? 26,000. जातीला कशा आहे? कुठल्या जातीची आहे? शिरोळी जातीची आहे. आणि किती दिवस काय टाइम आहे अजून? 15 दिवस अजून घेईल. आणि होती का मागणी? किती पर्यंत होती? 22 पर्यंत. आणि याची पिल्ल देण्याची क्षमता कशी आहे? 2 3 2 पिल्लाची. आणि दुधाला कशी असते जाती? ओके. आणि ताई कुठल्या बाजारात असताय तुम्ही? त्याच बाजारात. म्हणजे शेळ्या विक्रीच काम करताय तुम्ही? तुमचा कुणाचा जर नंबर असेल तुमच्या घरातल्यांचा वगैरे घेण्यासाठी तर सांगा. भाऊ त्यांचे साहेब फोन येतात जर कुणाला घ्यायचे असलं तर सांगा. 9657 02 01 38. आणि भाऊ कुठल्या बाजारामध्ये असतात? लोणंदच्या. होती का हो मागणी लोणंदच्या बाजारात शेळ्यांना वगैरे? चांगली होती आणि विक्री पण होती. विक्री बी होती. मित्रांनो, लोणंदच्या आठवडे बाजारामध्ये म्हणजे आज गुरुवारी आपली कदम ॲग्रोची टीम लोंढाला आले असताना या ठिकाणी उस्मानाबादी गाभण शेळ्या भेटलेल्या आहेत. तर त्या शाळेचे एक व्यापारी आहेत, त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. दादा, आपली ओळख सांगा आमच्या बघणाऱ्यांना. प्रतीक नाईकपुडे. प्रतीक साहेब कुठले गाव? गाव तळेगाव दाभाडे. ओके. तिथनं आता तुम्ही आता किती शेळ्या आणल्या होत्या आज? शेळ्या आणल्या तर 10 15 इकले 4 राहिले ते फक्त. कुठल्या जातीच्या आहेत त्या? उस्मानाबादी आहे. उस्मानाबादी. आणि सगळ्या गाभण आहेत का? गाव सगळ्या. आता उदाहरणार्थ ही मधली शेळी आहे, काय किंमत सांगताय? हे सांगा 28,000. सांगा 28,000. आणि मागणी किती पर्यंत होती? मागणी होती 20 22 23 पर्यंत मागतात. ओके. 28,000 थोडं तुम्ही जास्त सांगताय असं वाटतंय का? नाही ना, मग क्वालिटीला पैसे प्युअर उस्मानाबादी ती. आणि गॅरंटी कशाची राहते? सगळ्याची लंगडी पांगडी मुक्की सड मुका नाही पाहिजे. भांड पडायची गॅरंटी. आणि भाऊ अंदाजे किती पिल्लो होता त्या? अंदाजे म्हणजे खात्रीशीर किती पिल्लो होता? ह्या जातीला 2 3 4 पिल्ल होत्यात. म्हणजे कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त म्हणजे जुळ्याचं प्रमाण याच्यामध्ये जास्त आहे, 2 3 असं पिल्ल देण्याचं. भाऊ, तुमचा मोबाईल नंबर आमच्या बघणारच सांगा. मोबाईल नंबर नाही ठेवतच नाही, ज्यांच्याकडे ठेवलं नाही. मोबाईल हरवला त्यांचा.